मित्रांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये पिंकी लंगडतच आता त्या ठिकाणी आलेली असते, ज्या ठिकाणी पिंकीने शांतारामला पाहिलेलं होतं आणि चुकूनच पिंकीकडून त्याचा खिसा फाटला होता. त्या ठिकाणी पिंकी आता आलेली असते आणि म्हणते की इथेच शांताराम काकांचा खिसा माझ्याकडून फाटला होता आणि त्या खिशातून काहीतरी नक्की पडलं होतं, हे मला चांगल्या प्रकारे आठवतंय. तर दुसरीकडे सुरेखा कुणाला तरी कॉल करत असते, घराबाहेर ती उभी असते. तेवढ्यातच संग्राम आता तेथे येतो आणि विचारतो, काय झालं आई? आता प्रचंड घाबरलेली सुरेखा म्हणते, अरे तो आला आहे. तेव्हा कोण आलंय असं तो विचारतो. तर आता ती म्हणते, शांताराम आलाय. मग आता संग्राम खूपच घाबरतो आणि म्हणतो, पाहतोच आता मी त्या शांतारामकडे. कुठे आहे तो, सांग मला अगोदर. ती म्हणते, बघ ना तिकडे आउट हाऊसमध्ये आहे. आता रागात असलेला संग्राम हा लगेच शांतारामकडे धाव घेतो. पण आता सुरेखा म्हणते, थांब जरा. पण तो ऐकायला तयारच नसतो. हे पिंकी आता कुठे काही सापडतंय की नाही ते पाहत असते. मग आता तिला तो फाटलेला खिसा दिसतर तिच्या नजरेस आता एक पाकिट दिसतं. तेव्हा ती ते पाकिट हातात घेते. ते बापरे, इथे तर शांताराम काकांचं पाकिट आहे वाटतं, असं म्हणून ती ते पाकिट आता उघडून पाहते आणि मनातल्या मनात विचार करते की तुमच्या कारभारणीने मिशन फत्ते केलंच म्हणायचं. आता सुरेखा मावशींचा भूतकाळ माझ्यासमोर आहे. तर दुसरीकडे संग्राम हा आउट हाऊसमध्ये जाऊन तेथे शांतारामला खूप मारतो. पण सुरेखा नेमकी तेथे येते आणि त्याला म्हणते, नको मारू संग्राम, असं म्हणून ती त्याला बाजूला खेचण्याचा प्रयत्न करत असते. पण आता तो ऐकतच नसतो. तेव्हा सुरेखा त्याला शपथ घालते आणि म्हणते, प्लीज तू शांत बस, नको त्याला मारूस. त्यावेळी संग्रामचाही नाईलाज होतो, कारण सुरेखाने शपथ घातलेली असते. पिंकी पाहते तर त्यामध्ये सुरेखा आणि शांतारामचा एकत्र फोटो असतो. तेव्हा तो फोटो पाहून पिंकीच्या पायाखालची जमीनच सरकते. ती म्हणते की बापरे, हा असा एकत्र यांचा फोटो म्हटल्यावर नक्की काय गौड बंगाला असेल. दुसरीकडे शांताराम आता सुरेखाची माफी मागतो आणि म्हणतो, माझ्याकडून चुकी झाली, मला माफ कर. तेव्हा संग्राम त्या दोघांकडे पाहत सुद्धा नाही. सुरेखाची मात्र बोलती बंद झालेली असते. पण तो आता शांताराम नसतोच, कारण इकडे आता पिंकी जेव्हा तो फोटो पाहते आणि तिला धक्का बसलेला असतो, त्याचवेळी शांताराम तेथे येत म्हणतो, ए पोरी, माझं पाकिट आणि माझा तो फोटो मला पुन्हा दे. आता पिंकी त्या फोटोकडे पाहते आणि एकदा शांताराम काकांकडे पाहते. तेव्हा तिला समजतं की हे शांताराम काका आहेत. इकडे आता जो खोटा शांताराम असतो तो सांगतो की मला पिंकी आणि युवराजने हे करायला सांगितलं होतं, म्हणूनच मी हे केलं. संग्राम रागातच म्हणतो, तुला ते शेण खायला सांगतील, मग तू लगेच खाशील का रे? त्यांनी माझ्यावर भयंकर काम सोपवलं होतं, सुरेखाला बदनाम करायचं. मी त्यांना नाही सांगितलं तर बघा युवराजने माझी काय अवस्था केली, असं खोटा शांताराम म्हणतो. त्यावेळी आता सुरेखा विचारते, काय सांगितलं होतं त्या पिंकीने? मग आता बापूसाहेबांचा जो माणूस असतो, जो खोटा शांताराम बनून आलेला असतो, तो म्हणतो की असं सर्वांना सांगायचं की शांतारामचा आणि तुमचा मुलगा हा संग्राम आहे. आता हे ऐकताच सुरेखाला खूप मोठा धक्का बसतो आणि संग्रामला देखील. आता सुरेखा म्हणू लागते, पाहिलंस ना संग्राम, तू ती पिंकी किती खोटारडी आहेस. अगोदर त्या ज्योतिषाला बोलवलं, खोटं नाटं सांगितलं आणि आता हे दुसरं कारस्थान, म्हणजे तिने किती मोठा सापळा रचलाय हे तू बघ. पाहिलं का त्या पिंकीने किती मोठा माझ्या विरोधात कट रचला, म्हणजे सरकारांनी मला घराबाहेर काढावं यासाठी, असं सुरेखा आता रडतच म्हणते. पण संग्राम, तुला मी आज एक सांगते की मी तुझ्यापासून एक गोष्ट लपवली आहे. तेव्हा संग्राम आता त्याच्या आईकडे पाहतच राहतो. शांताराम सारखा आता पिंकीकडे तो फोटो आणि पाकिट मागत असतो, पण पिंकी तो देण्यासाठी नकार देते. त्यावेळी पिंकी म्हणते, तुम्ही अगोदर मला सांगा, तुमचा आणि सुरेखा मावशींचा काय संबंध आहे, त्याशिवाय मी तुम्हाला हे पाकिट देऊ शकत नाही. मग आता तू अजिबात या भानगडीत पडू नकोस, असं शांताराम रागातच तिला म्हणतो. त्यावेळी शांताराम म्हणतो की ती सुरेखा आहे ना, खूप महामाया आहे, मी फक्त तिला ताब्यात ठेवू शकतो, बाकी कुणीच तिला ताब्यात ठेवू शकत नाही, असं म्हणून तो तिच्या हातातून तो फोटो खेचण्याचा प्रयत्न करत असतो. पण पिंकी ऐकतच नसते. ती म्हणते, नाही काका. दुसरीकडे युवराजा घरी आलेला असतो. तो म्हणतो, धरा कारभारीन, हे घ्या औषध. पण समोर आता पिंकी नसते, त्यामुळे त्याला तर धक्काच बसतो. तेव्हा तो आता इकडे तिकडे पिंकीला शोधू लागतो, पण पिंकी कुठेही नसते. म्हणूनच युवराजला आता खूप टेन्शन येतं. तेव्हा तो आता लगेच तिला कॉल करतो. दुसरीकडे पिंकी आता तिला आलेला तो कॉल पाहते, पण रिसीव करत नाही, कारण समोर शांताराम उभा असतो. तो जर निघून गेला तर काहीच सत्य समजणार नाही याची भीती तिला असतेच.
इकडे आता सुरेखा संग्रामला सांगते की लग्ना अगोदर म्हणजेच गजराज बरोबर लग्न होण्याच्या अगोदर माझं शांतारामवर प्रेम होतं, पण काही कारणामुळे याला जेलमध्ये जावं लागलं आणि याचा आणि माझा संबंध कायमचा तुटला. सरकारांनी मला आश्रय दिला. मला आताही असं वाटत होतं की शांताराम हे सगळं काही मला छळण्यासाठीच करतोय, पण तसं नाहीये. शांताराम तर या पिंकीच्या सांगण्यानुसार सगळं काही करतोय. ही पिंकी मला सरकारवाड्यातून घराबाहेर काढण्यासाठी काहीही करू शकते रे संग्राम, कारण तिला माहीत झालंय मी जेव्हा या सरकारवाड्यातून जाईन तेव्हा पिंकीला बरोबर समजणार की सुशीलाला पुन्हा या सरकारवाड्याचं राज्य मिळवून द्यायचं. मी आता या पिंकीच्या त्रासाला कंटाळले आहे. तिने फक्त मला सरकारांपासून तोडण्याचा प्रयत्न नाही केला, तर तिने तुला तुझ्या बापापासून तोडण्याचा प्रयत्न केला येऊ. त्यामुळे तू आता बघ काय करायचं ते. आता रागात असलेला संग्राम हा लगेच गण काढतो आणि म्हणतो मी त्या पिंकीला आता संपवणारच. तेव्हा तिची तीच लायकी आहे, कारण तिला आपल्याला या घरापासून या सरकारांपासून तोडायचंय. तू सरकारांचा अनावरस मुलगा, त्याचबरोबर मी सरकारांची दुसरी बायको दर्जा दाखवून देऊन तिला आपल्याला घराबाहेर काढायचंय. तेव्हा सुरेखा आता रागातच म्हणते जा आणि त्या पिंकीला कायमची संपवून टाक, कारण ती आपल्याला नकोच आहे या घरामध्ये, असं म्हणून ती खूपच चिडते. युवराज आता पिंकीला सारखाच कॉल करत असतो. हा पिंकी आता नाईलाजाने कॉल रिसीव्ह करते आणि म्हणते माझ्याजवळ आता शांताराम काका आहेत, त्यांच्याकडून सत्य मी जाणून घेण्याचा प्रयत्न करते. युवराज म्हणतो तुम्ही तेथेच थांबा, मी आलो लगेच. तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते. संग्राम तेथून गेल्यानंतर सुरेखा आता त्या खोटा जो शांताराम असतो त्याच्यासमोर जाऊन उभी राहते आणि समोर पैशाचा बंडल फेकते. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे, आता तुमचं काम झालंय. सुरेखा म्हणते चांगली ॲक्टिंग केली, आता इथून निघायचं, असं म्हणून ती आता त्याला तेथून जायला सांगते. दुसरीकडे शांताराम पिंकीच्या हातातून ते पाकिट ओढण्याचा प्रयत्न करतो, पण पिंकी आता ऐकायला तयार नसते. ती म्हणते तुम्ही तिला पाताळयंत्री म्हणालात सुरेखा मावशींना, तिने तुम्हाला खूप त्रास दिलाय, पण काय त्रास दिलाय हे तुम्ही मला सांगा प्लीज शांताराम काका, असं म्हणून ती त्यांना रिक्वेस्ट करत असते. मीच मला जेलमधून सोडवण्यासाठी मदत केली ना, असंही ती विचारते. तेव्हा शांताराम हो असं म्हणतो. मग आता पिंकी म्हणते प्लीज आत्ता ह्यावेळी सुद्धा तुम्ही मला मदत करा. तेव्हा तो म्हणतो की माझा मौल्यवान ठेवा त्या सुरेखाकडे आहे, तेवढा मला हवाय, असं म्हणून तो पाकिट ओढण्याचा पुन्हा प्रयत्न करतो, पण पिंकी आता पाकिटच देत नाही. आता त्या फोटो ओढण्याच्या झटापटीत शांताराम जरा बाजूला जाऊन पडतो. त्यावेळी पिंकी आता त्याच्याकडे असणारं दुसरं सामान हातात घेते आणि म्हणते शांताराम काका तुम्ही एवढी वर्ष जेलमध्ये होतात, तुम्ही काय गुन्हा केला होता? त्यावेळी शांताराम म्हणतो नाही, मी काही गुन्हा केला नव्हता. सुरेखाला गजराज बरोबर संसार थाटायचा होता, म्हणूनच तिने मला जेलमध्ये टाकलं. पिंकीला हे ऐकताच धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते काका मला माफ करा, मी तुम्हाला इथून पुढे कधीही त्रास देणार नाही, पण नक्की तेव्हा काय झालं होतं हे मला सांगा तुम्ही. शांतारामला समजतं ही मुलगी ही खरी आहे, त्यामुळे तो आता उठतो आणि म्हणतो हे बघ पिंकी, मी जेव्हा गावात आलो तेव्हा तुझ्याबद्दल खूप ऐकलं होतं, म्हणून मी तुला सोडलं. बद्दल एवढं ऐकलं म्हणून माझ्या दगडासारख्या काळजाच्या माणसाला सुद्धा पाझर फुटला. मग आता पिंकी म्हणते काका तुमची आणि माझी एकच शत्रू आहे, ते म्हणजे सुरेखा मावशी. आता पिंकी पुन्हा विचारू लागते काका तुमच्यापासून सुरेखा मावशींनी असं काय हिरावून घेतलंय ते मला सांगता का? त्यावेळी आता शांताराम मागचा पुढचा विचार न करता सांगतो हो, तिने माझ्यापासून माझा मुलगा, माझा पोरगा म्हणजे संग्राम हा हिरावून घेतला आहे. आता हे ऐकताच पिंकीच्या पायाखालची जमीन सरकते. तिला आता सुरेखाचं काळकृत्य समजतं की संग्राम हा गजराज धोंडे पाटलांचा नाही तर शांताराम काकांचा आणि त्यांचा मुलगा आहे. माझा मुलगा तर तिने माझ्यापासून हिसकावून घेतला आणि गजराजचा मुलगा आहे असं सर्व जगासमोर ती सांगत बसली. मीच आहे त्याचा खरा बाप शांताराम जगदाळे, असं म्हणून आता ते छातीवर हात मारून घेतात. पिंकीला सर्व बोलणं तिचं आठवत असतं. सुरेखा जे काही बोलली आहे ते सर्व पिंकीला आठवतच. ती आता खूपच सुरेखावर चिडलेली असते. मग आता शांताराम काका विचारतात खरंच तुला विश्वास बसत नाही का? शांतारामचा वापर करून गजराजची तिने खूप मोठी फसवणूक केली आहे. आता हे ऐकताच पिंकीला दुसरा धक्का बसतो. ते विचारतात तुझा माझ्यावर विश्वास नाही का? पिंकी म्हणते माझा तुमच्यावर तर पूर्णपणे विश्वास आहे, पण तेव्हा काय झालं होतं नक्की सांगा ना. मग आता शांताराम काका
पुढे सांगू लागतात की गजराजला त्या सुरेखाने फसवलं. खरं तर तिला गजराजबरोबर लग्न करायचं होतं. गजराजला सुरेखा फक्त एक विरंगुळा म्हणून हवी होती. सुरेखाला एक आधार म्हणून गजराज हवा होता. सुरेखा खूप भामटी बाई आहे. तिने गजराजच्या आयुष्यात प्रवेश मिळवण्यासाठी फक्त माझा वापर केला. म्हणजे एकदा ती घाटवाडीत तिच्या मैत्रिणींसोबत आली होती तेव्हा तिने माझ्याकडे एकदा नजर वळवली. आम्ही दोघेही एकमेकांच्या एकाच भेटीमध्ये प्रेमात पडलो. सरळ बोलणारा तर सुरेखाशी एकदम तिच्या नजरेने घायल करणारी अशी मुलगी होती. तेव्हा मीही तिच्याकडे ओढला गेलो. सुरेखाला माझ्यामध्ये लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. ती फक्त विरंगुळा म्हणून माझ्याकडे पाहायची. तर एक मोठा माणूस हवा होता गजराज सारखा. तुझी सासू मात्र खूप वेगळी होती सुशीला. तिला अजिबात हा सुरेखाचा नखरेलपणा आवडत नसायचा. दुसरीकडे युवराज हा पिंकीकडे जायला निघतो. आता त्याने त्याची गाडी काढल्यानंतर तो पुढे जातो. मग आता संग्राम म्हणतो, थँक्यू युवराज. अरे तुझ्याकडून मला हीच अपेक्षा होती, कारण आता मी सहज पिंकीपर्यंत पोहोचू शकतो. पिंकी आता शांतारामला विचारते, मग सुरेखा मावशी पुढे साहेबांकडे कशा आल्या? शांताराम म्हणतो, गजराज नुकताच राजकारणामध्ये पाऊल ठेवत होता आणि त्याला फक्त हे प्रकरण झाकून ठेवायचं होतं. पिंकी म्हणते, बापूसाहेब राजकीय प्रतिष्ठेला धक्का लागू देणार नाही. त्यांची प्रतिमा कायम माणसामध्ये चांगले राहील असंच वागतात. शांताराम म्हणतो, हो नेमकं तेच सुरेखाला माहीत होतं, म्हणून बापूसाहेबांनी हे प्रकरण झाकण्याचा प्रयत्न केला. पुढे आता शांताराम सुरेखाचा एक भूतकाळ सांगू लागतात की ज्यावेळी नव्या उमेदीच्या काळामध्ये गजराज हा सुरेखाला नेहमी भेटायला जायचा. 1-2 दिवसच तिला भेटायचा. मग एके दिवशी सुरेखा म्हणाली की कार हे कधीपर्यंत चालायचं, मलाही तुमच्या बायकोचा हक्क हवाय. गजराज तिच्यावर खूपच चिडला आणि तिला म्हणाला की अजिबात नाही, माझी एक बायको आहे सुशीला. तुला आता जे काही मिळतंय ना ते गपगुमाने एकदम सहन करायचं. असं म्हणून गजराजने तिचा गळाच पकडला होता. तेव्हा सुरेखाला देखील बापूसाहेबांचं खरं काय रूप आहे ते समजलं होतं. पण त्याचवेळी तिच्या पोटात माझं बाळ होतं, तो म्हणजे माझा संग्राम. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये पिंकी संग्रामला म्हणते की मला तुम्हाला एक सत्य सांगायचे, पण संग्राम आता त्या दोघांना मारण्याची भाषा करतो. युवराज मात्र संग्रामच्या अंगावर जेव्हा धावून जातो तेव्हा पिंकी म्हणते, अहो संग्राम भाऊजी, मला तुम्हाला एक सत्य सांगायचंय, ऐका तुम्ही फक्त. असं म्हणून ती युवराजच्या गळ्याची शपथ घेत त्याला सांगते, शांताराम काकाच हे तुमचे खरे वडील आहेत. हे कळताच आता संग्रामच्या पायाखालची जमीन सरकते. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.